नमस्ते, मी अर्चना सूर्यवंशी, केलसवासी गोविंदराव गिरटे या कॉलेजमध्ये प्राचार्य आहे। आणि प्राचार्य या नात्याने मी असं सांगू इच्छिते की आमचा जो पगार आहे तो 10-15 वर्ष झालं रखडलेला आहे आणि 5 वर्ष झालं आमच्या कॉलेजला अनुदान भेटलेलं आहे, 20% आलेलं आहे 5 वर्ष झालं। आणि आम्ही फक्त ऑफलाईन 4 महिन्याचा पगार उचललेला आहे, त्याच्यानंतर आमचा पगार बंद केलेला आहे। तो कशासाठी केलेला आहे हे आम्हाला माहिती नाहीये। डीवायडीतून सांगतात की तुमचं पत्र बोर्डामध्ये शालाताईडीसाठी पाठवलेलं आहे, बोर्डातून सांगतात की तुमचं पत्र डीवायडीला पाठवलेलं आहे, फक्त फिरवाफिरवी चालू आहे। आणि बोर्डात जाऊ किंवा डीवायडीमध्ये जाऊ तर तुमचं जे आहे ते पुण्याला आहे म्हणून सांगतात। पुण्यामध्ये गेलं तर पुणेवाले काय सांगतात की तुमचं इथं काहीच नाही आहे, तुम्ही फक्त डीवायडी आणि तुमचं जे बोर्ड आहे इथंच तुमचं जे काही होणार आहे तुमचं ते इथंच आहे, तुमचं प्रकरण इथंच मिटू शकतं असं म्हणून ते आम्हाला पुण्याहून सांगतात। पण परिस्थिती अशी झालेली आहे की आमच्या आता म्हणजे 10 ते 15 वर्ष आम्ही सर्व्हिस करायला लागलेलो आहे। आता आमचे किती वर्ष राहिलेले आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, परंतु आम्हाला आता सध्याला काय करावं हे सुचत नाही। त्यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहेत आणि जोपर्यंत शालार्थ आयडी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही किंवा उठणार नाहीये। आणि जे काही आमचं समजा आमचे काही फॅमिली मॅटर्स असतील किंवा फॅमिली जी आहे त्या फॅमिलीमुळे जे आमचे काही समस्या झालेल्या आहेत त्या समस्याला सुद्धा आम्हाला तोंड द्यावं लागतं। कारण की आमच्या घरून परिस्थिती अशी झालेली आहे की सासरे होते, सासरे सुद्धा एक्सपायर झालेले आहेत, कारण की पगार येली सुनेची पगार येली, सुनेची पगार येली म्हणून ते सुद्धा एक्सपायर झाले। आता सासूबाई आहेत त्या सुद्धा बेडवरती आहेत। खरं परिस्थिती बघायची म्हणल्यानंतर तुम्ही घरी येऊन सुद्धा बघू शकतात, बेडवरती सासूबाई आहेत। म्हणजे मग आम्ही करायचं तरी काय? जोपर्यंत आम्हाला आमचा हक्काचा पगार भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाहीये। याबद्दल कोण दोषी असं वाटतं आपल्याला? म्हणजे याबद्दल दोषी फक्त अधिकारी लोक, दुसऱ्यांना आम्ही दोष देऊ शकत नाही, कारण की सर्व आमचं झालेलं आहे। आमचा पगार निघालेला आहे, पगार निघालेला नाही असं सुद्धा नाहीये। आमचा पगार निघालेला आहे परंतु ते आमचा पगार काढायला तयार नाहीयेत का तर फक्त ऑफलाईन 4 महिने पगार निघालेला आहे। शालार्थ आयडी निघाल्याच्या नंतर तुमचा पगार काढू म्हणतात, पण शालार्थ आयडीसाठी जेव्हा प्रस्ताव द्यायचा असतो त्यावेळेला ते सामोरे येत नाहीत किंवा जे काही पत्र आहेत पत्रव्यवहार करून टोलवा। गेली 10 ते 15 वर्ष झालं जे पवित्र दान म्हणून ओळखलं जातं ज्ञानदान, ते आम्ही 10 ते 15 वर्ष झालं करत आहोत। 5 वर्ष झालं शासन आम्हाला पगार देत नाही, जे अनुदान भेटतं ते अनुदान भेटलंय, पण आम्हाला जो शालार्थ आयडी असतो तो शालार्थ आयडी आम्हाला अद्यापही मिळालेला नाही। गेली 5 वर्ष झालं आम्ही हे ज्ञानदान करत आहोत। फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमचे जो शालार्थ आयडी प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून आमचं गेली 4 वर्षापर्यंत थकीत वेतन आणि इथून पुढचं नियमित वेतन सुरू करण्यात येवं। गेली 10 वर्ष झालं आम्ही हे ज्ञानदानाचं काम करतो। आम्ही ह्या विभागाला दर महिन्याला 15 दिवसाला येऊन प्रस्ताव देत आहोत। प्रशासकीय अधिकारी म्हणतात आम्हाला इकडं फाईल पाठवली, वरी फाईल पाठवली, आज करू उद्या करू, हे किती दिवस आम्ही सहन करायचं? गेली 10 वर्ष झालं आम्ही हेच सहन करत आलो। या प्रशासनाची जी मनमानी चालू आहे, मनमानी कारभार चालू आहे, तो कारभार त्या ठिकाणी आमच्या घरच्यांना या ठिकाणी उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे। त्याबद्दल त्या ठिकाणी प्रशासनानं आमची दखल घ्यावी। आमचं प्रशासन या ठिकाणी अजिबात दखल घेत नाही। आमचं कुटुंब हे चव्हाट्यावरती येऊन पोहोचलेलं आहे। आम्ही या ज्ञानदानामध्ये कधीही कमी पडलेलो नाही, पण आमच्या पोटालाही त्या ठिकाणी या प्रशासनानं पाहिलं पाहिजे, आमच्या कुटुंबाकडे या प्रशासनानं पाहिलं पाहिजे, हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। आमचे लेकरं त्या ठिकाणी आज आमच्या घरातले 3 लहान लेकरं जे आहेत ते आज आजारी आहेत, पण त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी देखील आमच्याकडे पैसा नाही आहे। उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे। आम्ही 5 वर्ष झालं या ठिकाणी प्रशासनाला प्रस्ताव देत आहोत। प्रशासनातील कर्मचारी टोलवाटोलीचं काम करत आहेत। इतर जे त्या ठिकाणी संबंधित व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचे ते म्हणणं ऐकून घेत आहेत। त्यांनी जर एखादा पत्र दिलं तर पत्रावरती त्वरित कारवाई करतात, पण आम्ही जे पत्र दिलेले आहे किंवा आम्ही जी मागणी मागलेली आहे त्या मागणीवरती अजिबात दखल घेतली जात नाही। तर या ठिकाणी आमचा हा प्रस्ताव त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी संचालकांनी मान्य करावा आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला शालार्थ आयडी या ठिकाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमरण उपोषण आमचं हे कायम चालू राहील। जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी थकीत वेतन आणि नियमित वेतन भेटत नाही, शालार्थ आयडी भेटत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी चालूच ठेवणार आहोत।